या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप. आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर. काय झालं तेव्हा तुला कुणाशी लग्न करायचा प्रश्न विचारला तेव्हा त्या ठिकाणी रुक्मिणी माता सांगू लागल्या. आणि आमचे डाके सरचे शिक्षक आहेत, त्यांना व्याकरण माहिती. एका ठिकाणी संधी आहे, एका ठिकाणी विग्रह आहे. ते म्हणले तुला आणि शिशुपाळाशी लग्न करायचंय का कृष्णाशी लग्न करायचंय? त्यावेळेला रुक्मिणी माता सांगते, शिशुपाल नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी आणि श्रीकृष्ण नवरा नवरी मी. जर शिशुपाल नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, परंतु या ठिकाणी कृष्ण नवरा असेल तर मी त्या ठिकाणी नवरी तयार आहे. मग त्यांचं लग्न झालं आणि ते निघून गेले. आणि काही दिवसांनी धिमक राजाने आपल्या रुक्मिणी मातेला आणि भगवान कृष्ण परमात्म्याला आमंत्रित केलं की तुम्ही माझ्याकडे या. लाखोच्या संख्येने सभा बसली होती, मंत्रीगण बसले होते, व्यासपीठ सजवलं होतं. आईच्या मनात त्या ठिकाणी निर्माण झाला प्रश्न की रुक्मिणी मातेला मी रक्ताचं दूध त्या हाताचा पाळणा करून तिला लहानाचं मोठं केलंय. रुक्मिणी येईल आणि आईच्या त्या ठिकाणी हृदयाला बिलगेल, मिठी मारेल आणि आईचे उपकार वर्णन करेल. धिमक राजाला वाटलं की काबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलेली रुक्मिणी माझ्या वडिलांचे उपकार वर्णन करेल आणि मग अभिवाद त्या ठिकाणी मला अभिवादन करेल. रुक्मिणी माता आल्या, त्यांनी व्यासपीठाकडे पाहिलं, व्यासपीठावरती आल्या आणि व्यासपीठावर सभेकडे पाहिलं. शेवटच्या असणाऱ्या रांगेमध्ये जमिनीवरती गोंडपाटावरती त्यांचे सद्गुरू सुदैव ब्राह्मण बसले होते. डोळ्यात अश्रू आले, धावत गेल्या, सद्गुरूच्या चरणाला नमन केलं आणि रडू लागल्या आणि त्यांचे उपकार वर्णन करू लागल्या. सेनापती म्हणाले, हा राजाचा अपमान आहे, हा सभेचा अपमान आहे. या रुक्मिणीनं या ठिकाणी राजाला वंदन केलं नाही, मंत्रीगणांना वंदन केलं नाही, राणीला नमस्कार केला नाही आणि त्या असणाऱ्या एक फाटक्या कपड्यातल्या सदग्रस्तानं का वंदन केलं? रुक्मिणीला त्या ठिकाणी बंदी करून आणलं. प्रश्न विचारला, ते कोण आहेत? तू त्यांना का नमस्कार केला, राजाला का नमस्कार केला नाही? तुला दंडित करण्यात त्या ठिकाणी येणार आहे. ते म्हणले, ते माझे सद्गुरू आहेत. अरे म्हणले, मग 101 रुपये देऊन त्या ठिकाणी त्यांच्या उपकारातून उपकृत व्हायचं. त्यावेळेला रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी दरडावलं सर्वांना, सगळ्याला सांगितलं, सेनापती 101 रुपये देऊन माझ्या सद्गुरूचे उपकार माझ्यावरनं फिटणार नाहीये. मी कोण आहे माहितीये का? या राजाचे राजा धिमक राजा माझे वडील आहेत. ज्याच्याशी लग्न झाले तो ब्रह्मांडाचा ह्या ठिकाणी नायक आहे. तो साक्षात नारायण कृष्ण कन्हैया आहे आणि मी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. असं असताना पण मला प्रश्न पडलाय, काय द्यावे त्यांशी व्हावे उद्धराई, काय द्यावे त्यांशी व्हावे उद्धराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. काय या संतांचे वर्णोपकार माझा निरंतर जागविती. माझ्या गुरुच्या उपकारात उपकृत होण्याकरता मी त्यांना काय द्यावं असा प्रश्न जगद्गुरु तुकोबराय माऊलींना पडल्यामुळे ते म्हणू लागले, केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, बापानं करी ऐसे माय. माझ्या गुरुनं अनंत माझ्यावरती उपकार केलेले, म्हणून या परमात्म्यानं या सृष्टीवरती अनंत उपकार केले. ही हवा कोणी निर्माण केली? या परमपिता परमात्म्यानं. पण श्वास कोण घेतोय? हा पट्ट्या घेतोय. या शिवेवाडीला तुमच्या किती एकर जमीन आहे? हजारो एकर असेल. ही जमीन कोणी निर्माण केली? या निरंकारेश्वरानं. पण 7 बारावरती नाव कुणाचं आहे? या पट्ट्याचं आहे. पण देव तुमच्या दारात कधी येतो का? आज आमच्या या ठिकाणी सुंदर असं पवित्र धरण आहे. या धरणाचं पाणी निर्माण कोणी केलं? या निरंकारेश्वरानं. पण टँकरचे पैसे कोण घेतोय? हा पट्ट्या घेतोय. देव तुमच्या दारात कधी आला का? अरे पाणी मी निर्माण केलं. अरे अनेक टँकर तू विकले, अनेक गुंठे विकले, करोड रुपये कमवले. आता एखाद्या गुंठ्याचे पैसे माझ्या आणि मंदिराला दे, सत्संगला दे, नाहीतर तुझ्या पोलीस कंप्लेंट करून. देव कधी आला का? हा परमात्मा करता असून करताय. आपलं नाव कुठेच ठेवलं नाही. तसं निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज हा सद्गुरू देखील करता असून करता सद्गुरू आहे. मंगलाचरण बघा, धुनी बघा, पाच प्रण बघा, सिमरन बघा, हे पवित्र व्यासपीठ पण आपल्या शिष्याला त्या ठिकाणी समर्पित त्या ठिकाणी केलेलं आहे. असा सद्गुरू आपल्या जीवनात आलेला आहे. निरंकारी मिशनचं मानवते निरंकारी मिशन म्हणजे या ठिकाणी देवाची ओळख करून देतं. पण निरंकारी मिशन आध्यात्मिकतेच्या पलीकडे मानवतेसाठी जे कार्य करतंय परोपकाराचं, निरंकारी मिशनचं मानवतेसाठी टाकलेलं पहिलं पाऊल. कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा पडत होता. अनेक मानवांना त्या ठिकाणी रक्ताविना प्राण गमवावा लागत होता. आमच्या पुण्याचे कमिशनर साहेब दास एका प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे, आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं होतं. आणि त्यावेळेला आमचे एक ऑफिसर म्हणाले, हे देव दाखवतात, निरंकारी मंडळात जातात.
त्या गुप्तास्तर म्हणले कुठल्याच मंदिरात जातात? म्हणले मंदिरात नाही, ते निरंकारी मंडळात जातात. तेव्हा सर उठले, कमिशनर साहेब म्हणले काय म्हटले? निरंकारी मंडळ. म्हणले महाराज, कोरोनाच्या काळामध्ये मंत्रालयातून आम्हाला मेल येत होते, मेसेज येत होता, अनेक संस्थांना आमंत्रित करा, अनेक प्रतिष्ठानांना बोलवा, रक्तदान करायला प्रवृत्त करा, कारण रक्त कमी पडतंय, अनेक माणसं रक्ताविना प्राण गमावत आहेत. आणि त्यावेळेला सर सांगत होते की तरी पण रक्त पुरवठा कमी पडत होता. पुणे पोलीस कमिशनर ऑफिसला रात्री 11:15 वाजता मी चिंतेमध्ये बसलो होतो की रक्त कमी पडतंय, अनेक संस्था येतात रक्तदान करतायत, पण तरी पण रक्त कमी पडतंय. आता काय करायचं? टेन्शन मध्ये बसलो होतो. विचार केला, बघावं की रक्तदान जास्त कोण करते. जिल्ह्यातून, राज्यातून, देशातून अशी सगळी माहिती गोळा केली. कमिशनर असल्यामुळे मला माहिती पटापट मिळाली आणि माझ्या डोळ्यासमोर एक नाव आलं की सर्वात जास्त रक्तदान करणार तुमचं निरंकारी मंडळ आहे, तुमचं निरंकारी मंडळ आहे, निरंकारी मंडळ आहे. महाराज, आय एम प्राऊड ऑफ निरंकारी सद्गुरू, आय लव्ह यू निरंकारी मिशन. हे मिशन, या मिशनवरती मी प्रेम करतो. हे मिशन मानवतेसाठी या ठिकाणी सुंदर हे कार्य करते. निरंकारी मिशन मानवतेसाठी टाकलेलं परोपकाराचं दुसरं पाऊल. आता जल स्वच्छता अभियान सद्गुरू वारदिवशी महाराजांनी त्या संकल्प केला होता. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज या ठिकाणी परम वंदनीय पूजनीय राजपिताजी यांच्या आशीर्वादानं आता जल स्वच्छता अभियान संपन्न झालं. ती 2 वर्षापूर्वी आमच्या आळंदीमध्ये देवस्थान त्या ठिकाणी प्रतिष्ठानचं आपल्या निरंकारी मिशनचं रक्तदान त्या ठिकाणी रक्तदान जल स्वच्छता अभियान संपन्न झालं. सेवादलचे नौजवान वाइंडअप करू लागले. तेवढ्यामध्ये आळंदीचे काही अधिकारी, 5 अधिकारी असे पुष्पगुच्छ घेऊन आले. म्हणजे महाराज, आम्हाला तुमचा सत्कार करायचे. म्हणलं का बरं? आम्ही मानवतेच्या कल्याणासाठी परोपकाराचं कार्य माझ्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजच्या आशीर्वादानं आम्ही हे संपन्न केले. आमचा का सत्कार करायचे? म्हणजे तुमचा का सत्कार करायचे ते सांगतो. ते म्हणाले निरंकारी मिशनचा सत्कार का करायचा ते सांगतो. म्हणजे महाराज, आळंदीचं देवस्थान स्थापन झाल्यापासून लाखोच्या संख्येने स्वच्छता अभियान संपन्न झाले. आळंदीचं देवस्थान स्थापन झाल्यापासून लाखोच्या संख्येने स्वच्छता अभियान संपन्न झाली. फोटो काढले, व्हिडिओ काढले, अनेक प्रतिष्ठान मंडळ आपापल्या घराला निघून गेले. पण निरंकारी मंडळाचा सत्कार का करायचा आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगतो. महाराज, आळंदीचं देवस्थान स्थापन झाल्यापासून लाखोच्या संख्येनं स्वच्छता अभियान संपन्न झाली. पण स्वच्छता अभियानाच्या दिवशी पवित्र इंद्रायणीच्या पात्रातून 60 ट्रॅक्टर कचरा काढणारं तुमचं निरंकारी मंडळ आहे, तुमचं निरंकारी मंडळ आहे. आय एम प्राऊड ऑफ निरंकारी मिशन, आय एम प्राऊड ऑफ निरंकारी सद्गुरू. म्हणजे निरंकारी सद्गुरू पवित्र कार्य करतायत.